वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जलालपूर शेत शिवारातील शेतात राजू पाटील चौधरी यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत 2.25 महिन्याआधी कलिंगड या पिकाची 2 एकर शेतावर लागवड केली। या शेतातून त्यांना एकरी 30 टन कलिंगड या पिकाचे भरघोस उत्पन्न त्यांच्या परिश्रमाच्या भरोशावर घेतले। मात्र सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती पाहता मार्केटमध्ये कलिंगड नेल्यानंतर त्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने व वाहतुकीच्या खर्चाकरिता परवडत नसल्याने त्यावर त्यांनी आपल्या पारंपरिक बैल जोडीची साथ घेऊन वाहतुकीच्या खर्चात 100% कपात केली। पुढील माल व्यापाऱ्यांना न देता स्वतः आपल्या एका मुलाच्या मदतीने कामरगाव व आजूबाजूच्या परिसरात कलिंगड, टरबूज या फळाची 7 ते 11 या वेळेत विक्री करून भरघोस नफा कमावला। या शेतकऱ्याला एकरी 50,000 उत्पादक खर्च आला। 2 एकराच्या कलिंगड पिकासाठी 1 लाख रुपये उत्पादन खर्च आला। 2 एकरात त्यांना 60 टन टरबूज या पिकाचे उत्पन्न झाले। त्यांनी स्वतः 10 ते 15 रुपये किलोनी चिल्लर विक्री करून साधारण 6 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले। त्याकरिता त्यांना 1 लाख उत्पादन खर्च आला। त्यातून उत्पादन खर्च बघता 5 लाख रुपये शुद्ध नफा झाला असल्याचे शेतकरी सांगत आहे। आमची इथे 5 एकर शेती आहे आणि त्याच्यात 2 एकर शेतीचं टरबूज लावला आहे। आम्ही सगळी मेहनत स्वतः केली, ट्रीप टाकणे, पन्नी टाकणे, सगळी मेहनत आम्ही स्वतःहून केली। त्यामुळे आम्हाला भरपूर फायदा झाला। त्या कारणाने आम्ही व्यापाऱ्यांनी मागितलं होतं आम्हाला टरबूज 5 रुपये किलोनी, पण आम्ही दिलं नाही। आम्ही स्वतः मेहनत करून कामरगावला गाडी वगैरे नेऊन स्वतः मेहनतीने आम्हाला खूप फायदा झाला। आम्हाला 6 लाख रुपये मिळाले, त्याच्यातला 1 लाख रुपये हे गेला, खर्च वजा झाला, म्हणून आम्हाला 5 लाख रुपये उरले। त्याकरिता त्यांच्या पत्नी व मुलांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली। सोबतच यावर्षी मुलाचे शैक्षणिक शाळा बंद असल्यामुळे मुलालाही शेतीविषयक कामात गोडी निर्माण झाल्याची सांगितले आहे। बाकी शेतकऱ्यांनी असे पारंपरिक पिकांना फाटा देत वेगवेगळे प्रयोग करून आपल्या उत्पन्नात वाढ करावी असे मत राजू पाटील चौधरी यांनी व्यक्त केले आहे। यावर्षी मी 2 एकराचा प्लॉट टाकलेला आहे टरबूजाचा। त्याची जात मेलोडी म्हणून आहे। त्याला त्या 1 एकराला मला खर्च आलेला आहे एकरी 50,000 रुपये। असा 2 एकराचा प्लॉट आहे। 2 एकरामध्ये मला कमसे कम 600 क्विंटल टरबूज निघालेला आहे। मी प्रति 10 रुपये किलोने मंडीमध्ये टाकून माझ्या गावामध्ये कामरगावमध्ये जाऊन मी किलोने विकलेले आहे। ते सरासरी मला त्याचं उत्पन्न 6 लाख रुपये आलेलं आहे। त्याच्यातून 1 लाख रुपये माझं जे खर्च लागलेला आहे ते खर्च काढून मला शुद्ध नफा 5 लाख रुपये मिळाला आहे। कधी पेरणी केली होती तुम्ही या पिकाची? याची फेब्रुवारी महिन्याच्या 15 तारखेला पेरणी केलेली आहे। लागवड केलेली होती, मी बी लावलं होतं त्याचं मेलोडी म्हणून। तिथून त्याचा उगम 15 दिवसांनी झाला। तिथून मग मी माझं खत हे चालू केलं, फवारणी खत। मला उत्पन्न काढण्यातली माझ्या घरची खूप मदत मिळाली। माझी पत्नी, माझा मुलगा, माझा पुतण्या हे मला आम्ही सर्व मिळून गाड्या भरून कामरगावमध्ये जाऊन याची विक्री केली। मला व्यापारी 5 रुपये किलोने मागत होते, पण आम्ही स्वतः हिंमत लावून, माझ्या पत्नीने, माझ्या मुलाने सर्वांनी हिंमत लावून आम्ही आमच्या गावातली कामरगावमध्ये जाऊन हे माल 10 रुपये किलो विकला, म्हणून आम्हाला भरपूर नफा मिळाला त्याच्यात। राहुल गावंडे, विदर्भ न्यूज, कामरगाव।